जसं सामन्याला सुरुवात होईल सुनील पाटील यांच्यासाठी सागर पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मागील मॅच देखील काय कमालीची सुमित पाटीलने फलंदाजी केली होती. सुमित पाटील आणि महेश यांची जोडी किशोर नाईक गोलंदाजी मार्कवरती. कट करण्याचा मानस कट केलाय जरूर. गल्लीच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. पुढील चेंडू यावेळेस ताकदीचा स्ट्रोक्स कन्वर्ट करण्याचा मानस. अगदी फलंदाजाच्या जवळून चेंडू फिरवला जातोय. प्रत्येक चेंडू 6 चेंडू नाविन्यतेने टाकण्याची कास आहे गोलंदाजी खरी ताकद. मिस्टर किशोर नाईक पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. 1 धाव ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र झुकत हा झेल होता संधी नामी फलंदाजाला परतवण्याची. यावेळेस तू मे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड होतोय. थोडेसे नाखुश होत जीवाची रान करत प्रत्येक चेंडू अगदी आपली स्ट्रेंथ आपली ताकदपणाला लावत गोलंदाजी करताना किशोर नाईक बघायला मिळत आहेत. खेळाडूंनी साथ देणं गरजेचं आहे. एक जरी वाजलेला असला तरी देखील प्रेक्षकांनी खुर्च्या सोडलेल्या नाही आहेत. मनमुराद आनंद या डे नाईट स्पर्धेचा घेताना प्रेक्षक बघायला मिळत आहेत. खोलात टाकलेला चेंडू खोदून काढलाय पुन्हा एकदा. डीप फॉरवर्डकडे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 1 धाव पुन्हा ऑन द स्कोर बोर्ड लावली जाते. 3 धावा लॉस ऑफ 0 विकेट. 4 चेंडू हाताळीत खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती 1 धाव 1 डॉट डिलिव्हरी. किशोर नाईक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्लोअर ओळखलाय जरूर. फक्त दिशा दिली. पंच केलाय चेंडूला आणि पंच केल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल करतो कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव अर्जित केली जाते. ऑन स्कोरबोर्ड जर बघितलं तर 4 धावा. अजून कुठल्याही गड्याला बाद करण्यामध्ये यश आलं नाही. ब्रेक थ्रू देण्यामध्ये अद्याप 5 चेंडूमध्ये यश आलं नाही. गोलंदाज किशोर नाईक यांना अंतिम चेंडू घेऊन येत आहेत ते तेज. याही वेळेस खोलात टाकलेला चेंडू खोडू काढलाय. संधी आहे. हो हो यावेळेस थोडेसे लेट झाले. तोपर्यंत चेंडू कॅरी होईल थ्रो होईल तोपर्यंत फलंदाज क्रीजमध्ये पोहोचले. षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा. दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेत नीरज. जसं नीरज यांच्या धीरज पाटील तसा छोर बदललाय. दुसरे षटक हाताळण्यासाठी ते आलेत. पहिल्या षटक खूप चांगल्या पद्धतीचं हाताळलं मिस्टर किशोर नाईक यांनी. फक्त 5 धावा खर्च केल्यात. फलंदाजांना बांधून ठेवलं. मोठे स्ट्रोक्स जरी 30 सर्कलची पाबंदी असली तरी देखील मोठे स्ट्रोक्स कन्व्हर्ट करण्यामध्ये यश दिलं नाहीये. त्या पद्धतीची गोलंदाजी पूर्णपणे अंकुश धावगतीवरती बांधून ठेवले फलंदाजांना. आता या षटकामध्ये धीरज कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. तेज तर्रार. यावेळेस लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 6 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. छोर बदललाय जरूर. सुमित पाटील यांना स्ट्राईक मिळते.
अपील जरूर केली. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करतो वेगाने अगदी फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून डीप बॅकवर्डकडे चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा नामी प्रयत्न केला गेला होता, मात्र सरते शेवटी चेंडू निघून जातोय. यावेळी सीमा पार चौकार. सुमित पाटील यांच्यासाठी मिस्टर सागर पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 10 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. पाच धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा सज्ज होत आहे तिसरा चेंडू घेऊन सुमित करिता. यावेळेस चांगला जोरदार स्ट्रोक्स आहे. खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षण होईल का? क्षेत्ररक्षक अगदी काही इंच हा रोप पासून राहिलाय मागे, अन्यथा हा चेंडू निघून गेला असता. सीमा रेषा पलीकडे चांगला प्रयत्न. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलंय मेन अंपायरचं. वेळ वाचवलाय जरूर मेन अंपायर्सने. इशारा आलाय प्रेक्षकांचा की सेव्ह केलाय यावेळेस चेंडूला. यावेळेस फलंदाज बाद. अकरा धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. एका गड्याला परतवलंय, डगआउटचा रस्ता दाखवलाय. सोरांश 11 शहाबाज आणि मन 11 पेझारी. जबरदस्त घमासान मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवरती येताना प्रितेश पाटील, एक आयकॉन प्लेयर, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ख्याती. सहा धावा याही षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 11 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. 2 षटकांचा खेळ, माफ करा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. त्यावेळेस ऑनेस्टी दाखवली प्रितेश पाटील यांनी. त्यांनी सांगितलं की शूजला स्पर्शून चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे गेलाय. आता षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज धीरज पाटील. चांगला फटका आहे मिडल ऑफ द बॅट, मात्र अंतर कापू शकला नाहीये चेंडू. आणि कदाचित ओस फॅक्टर आपल्याला वाटतं असं प्रतीत होतं. यावेळेस चांगला मिडल ऑफ द बॅट, एक मधुर आवाज आला होता. बॉल कनेक्ट झाल्यानंतर मात्र या चेंडूला दुरी मिळाली नाहीये. आणि यावेळेस प्रितेश पाटील बॅक टू डग आउट. थोडीशी हताश निराश दिसत आहेत जरूर. षटक संपलंय. आता यावेळेस चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी कोणाचं पाचारण केलं जात आहे. न्यू बॅटर इन. सचिन सुतार आलेत. सुमित पाटील, सचिन सुतार आणि गोलंदाजीचा भार सांभाळतील किशोर नाईक. पहिलं षटक देखील अगदी किफायती हाताळलं होतं. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दांडगा अनुभव टेनिस क्रिकेटचा इशारा देखील आपल्याला आलाय. डीजेच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा. किशोर नाईक सज्ज होत आहेत. यावेळेस
थोडासा बसत हा स्ट्रोक्स कन्व्हर्ट करायचा होता. एक धाव जरूर बघायला मिळेल. धावबादची संधी होती. सुमित पाटील सारख्या फलंदाजाला जर आपण परतवलं असतं तर नक्कीच मोठी अडसर तुम्ही दूर केली असती. 12 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस चांगला फटका आहे, सजवलाय जरूर. चांगला क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. 2 क्षेत्ररक्षक. मात्र जोपर्यंत चेंडू कॅरी होईल, थ्रो होईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. डीप स्वीपरकडे चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. किशोर सजवत आहेत पुन्हा एकदा. तेज तेज तर्रार चेंडू फेक यावेळेस. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची चांगलं स्किल आहे या फलंदाजाच्या खांद्यामध्ये. चांगली ताकद आणि अभ्यासपूर्वक गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती किशोर नाईक यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 3 चेंडू टाकून झाले, 2 धावा खर्च केल्यात. आता चौथा चेंडू घेऊन षटक क्रमांक 3. ओहो, जबरदस्त जादुई गोलंदाजी. अगदी फिरकी समोर यावेळेस फसलेत फलंदाज सुमित पाटील. तेरा धावांवर तिसरा गडी बाद होतो यावेळेस. सुमित पाटील बॅक टू डगआउट. 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवणं आता मात्र गरजेचं आहे, अन्यथा ज्या धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती त्या मायनस केल्या जातील. आपण जर 10 धावा जमवल्या तर टोटल या षटकातली 12 होईल. ऑलरेडी 2 धावा आपण जमवल्यात पहिल्या 2 चेंडूवरती. त्यानंतर डॉट डिलिव्हरी विकेटचं पतन. आता 2 धावा, माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी. फलंदाज दिशा देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र जोपर्यंत ते बॅट आणतील, बॅटचं फेस ओपन करेल, तोपर्यंत चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन सिरावतो आणि अजून एक डॉट डिलिव्हरीज होते. तर षटकातील अंतिम चेंडू या षटकामध्ये तुर्तास 10 धावा जमवणं अजून गरजेचं आहे. स्लोअर ला फुल टॉस होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेने षटकाची सांगता होते. 3 धावा या षटकामध्ये आल्या. 5 धावा ह्या वजा केल्या जातील. पाणी घेऊन धावायचं आहे व्हॉलंटियर्स. खूप चांगलं काम या पांडवदेवी प्रीमियर लीगच्या या छोट्या व्हॉलंटियर्सचं. अप्रतिम षटक हाताळलं मिस्टर किशोर नाईक यांनी. 12 धावा जमवता आला नाहीत. विकेटचं पतन देखील त्या षटकामध्ये झालंय. आणि सौरांश 11 6 बाद संघाची धावसंख्या आहे 9. 3 गडी बाद 9. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. आता इथनं स्वप्नील पाटील आणि सचिन सुतार यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल एका सन्मानजनक स्कोअरकडे जाण्यासाठी. चांगला जोरदार स्ट्रोक्स बघायला मिळतो. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव पुनश्च एकदा. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. चांगला फटका यावेळेस मिडल ऑफ द बॅट. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळतो. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून डीप फॉरवर्डकडे निघून जातोय चेंडू. सीमा पार चौकार. पुढील मॅच माऊली कृपा पांडवादेव विरुद्ध शिवशंभो घसवट. रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कॉल होणार आहे. कॅप्टनला सूचना असेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आकाश पाटील 5 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. पुढील चेंडू मिड विकेट डीप स्वीपरकडे चेंडू येतो. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 2 धावा याही वेळेस बघायला मिळतात. 7 धावा खर्च केल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा यावेळेस बघायला मिळतो. धावसंख्या फलकावरती. वारंवार मोठे स्ट्रोक्स कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज आकाश पाटील यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. गडी बाद. स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये यावेळेस झेल टिपला गेलाय. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस अंतिम चेंडूवरती दांडी गुल. फलंदाज बॅक टू डग आउट. 5 गडी बाद 16 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. उद्या फायनल डे. JSM क्रिकेट क्लब पांडवादेवी आयोजित स्वर्गीय सचिन कमलाकर पाटील पुरस्कृत पांडवादेवी प्रीमियर लीग सन 2026 पर्व 4थ्याचा उद्याचा फायनल डे. आणि ठीक 2 वाजता उद्या रिपोर्टिंगसाठी जीजा 11 कमळपाडा विरुद्ध जय हनुमान चौकीचा पाडा या टीमने उपस्थित राहायचं आहे दुपारी 2 वाजता. वेदांत गोलंदाजी मार्कवरती. वेदांत नाईक 24 चेंडूमध्ये 16 धावा जमवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात. झेल आहे स्वतः विकेट कीपर किशोर नाईक येतात चेंडूच्या खाली आणि फलंदाज बॅक टू डग आउट. अजून एक लो स्कोर मॅच जाईल असं वाटायला लागले कुणाला तरी. थोडा फायटिंग स्कोर जर करायचा असेल तर पुढील 5 चेंडूवरती आता मात्र मोठे फटके घणाघाती प्रहार करावा लागेल. फलंदाजांनी घाई करायचे. फलंदाज बाद झाल्यानंतर
3 सेकंदात आपण पोहोचायचं आहे लगेचच क्रीजकडे. विनंती असेल कॅप्टनला. न्यू बॅटर इन मिस्टर तुषार. वेदांत नाईक पहिल्या चेंडूवरती गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वेदांत समोर आहेत तुषार आणि प्रदीप पाटील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज वेदांत कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेनचा चेंडू होता खाली. 2 धावा याही वेळेस अलॉंग द कार्पेट स्ट्रोक्स बघायला मिळतो. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तोच विचार फलंदाजाच्या कृतीमधून बघायला मिळतो. गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो वेदांत नाईक. खांद्यामध्ये ताकद आहे अप्रतिम. मागील षटक देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं होतं. यावेळेस फटका चांगला लॅप केलाय. चेंडूला झेल होईल का. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न अगदी सरते शेवटी. यावेळेस चौकार अडवलाय जरूर. दोन धावा बघायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अगदी सीमेरेषेच्या रोपच्या जवळ 2 धावा सेव्ह करताना बघायला मिळाले क्षेत्ररक्षक. सज्ज होतोय वेदांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटकातील चौथा चेंडू घेऊन सोडून दिलंय. ओळखलंय, जाणलंय, परखलंय, अभ्यासलंय. चेंडूला वाईडचा इशारा येतो. मर्यादा रेषेच्या बाहेर टाकलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा मानस आणि एक एक्स्ट्रा धाव आपल्याला बघायला मिळते. फर्स्ट स्लिपमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कूटी आहे. कृपया लाईट बंद करावी आपण. विकेटकीपरच्या पाठीमागे बाईक उभी आहे. एक धाव पुन्हा एकदा ऑन दी स्कोर बोर्ड वरती अर्जित केली जाते. 5 धावा या षटकामध्ये. वेदांत नाईक चांगली गोलंदाजी अद्याप. षटकातील अंतिम चेंडू. 22 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. प्रदीप पाटील बऱ्याच वेळानंतर त्यांना स्ट्राईक मिळाली. अगदी यष्टांच्या जवळ किशोर नाईक. सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती वेदांत नाईक. पंचांना क्रॉस करत खोलवर टप्पा. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. यावेळेस फसले होते क्षेत्ररक्षक, मात्र वेळीच सावधानपणा त्यांनी बाळगला. अन्यथा त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेला असता. 2 धावा याही वेळेस बघायला मिळतात. 24 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. पाचव्या षटकातील अंतिम चेंडू. 24 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. 6 गडी बाद 24 अशी परिस्थिती आहे. सौरांश 11 शहाबाज संघाची. यावेळेस सरळ हातामध्ये खेळून काढलाय. कुठली चूक नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षण केलं जातं आणि गडी बाद. 30 चेंडू आणि 25 धावा. मागील मॅचमध्ये 26 धावा होत्या. आता 1 धाव आपल्याला कमी बघायला मिळते. थोडा लॉ स्कोर मॅचेस बघायला मिळतात. ड्यू फॅक्टर देखील आहे आणि त्याच्यामुळे चांगले पंच झालेले स्ट्रोक्स देखील सीमारेषेचे आत झेल घेतले जात आहेत. टॉससाठी यायचं आहे. जिजा 11 कमळपाडा विरुद्ध जय हनुमान, माफ करा, माऊली कृपा पांडवादेवी विरुद्ध शिवशंभो घसवट. आणि उद्याची मॅच आहे जिजा 11 कमळपाडा विरुद्ध जय हनुमान चौकीचा पाडा. रिपोर्टिंग टाइम दुपारी 2 वाजता. कॅप्टनने आपले खेळाडू घेऊन मात्र या मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे.
टॉस केला जातोय. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण पाहतोय. टेनिस कॉल एंड एब्सोल्युटली हेड इज ऑन. टॉस जीता है टीम, अगर देखा जाए तो सनील जी पाटिल इनकी टीम, शिव शंभो घसवर टीम. तो क्या डिसीजन होगा? फील्ड फर्स्ट. अब फील्ड फर्स्ट. अभी यहाँ पर आपको जीतना है दोनों टीम के लिए, करो या मरो. सुपर 8 में जाने के लिए क्या टारगेट सेट किया जाए, रोकने पे प्रयास करोगे? 40 के नीचे रोकने का प्रयास. यस, थैंक यू सो मच. क्योंकि मैच ऑन है तो दोनों टीम के लिए विश ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच काका. यस, थैंक यू सो मच. तो फिर से एक बार यहाँ पर जीतने के लिए अगर देखा जाए तो 30 गेंदे हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 25 रनों की जरूरत. प्रारंभिक जोड़ी मैदान पर. स्ट्राइक पर बल्लेबाज देखा जाए तो राहुल धुमाल स्ट्राइकर पर बैटर. गेंदबाजी करने के लिए तैयार फिर से एक बार कप्तान हितेश प्रीतेश पाटिल. पावर प्ले की पहली गेंद के ऊपर बैक टू द बॉलर खेलने का प्रयास और इस बार कॉटन बोल्ड. पहली गेंद के ऊपर पहली सफलता. गोल्डन डक का चश्मा पहनकर बल्लेबाज बैक टू द पेविलियन. न्यू बैटर मैदान पर आकाश पाटिल जर्सी नंबर 18 परिधान किए. पहली गेंद के ऊपर प्रीतेश पाटिल ने कमबैक किया है. पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. जबकि 30 गेंदें जीतने के लिए अगर देखा जाए ना तो जरूर यहाँ पर माफक स्कोर खड़ा किया है. 25 रनों का टारगेट सेट किया है. सिंगल डबल पर फोकस करने की आवश्यकता है. पर पहली गेंद के ऊपर पावर प्ले की ओर में बड़े स्ट्रोक लगाने की लालच में बल्लेबाज आउट होते हुए. और इस बार कवर के ऊपर से खेल दिया. मौका था पर शानदार प्रयास किया था, कोशिश की थी, जंप लगाने में नाकामयाब. तब तक गेंद डीप कवर पॉइंट की दिशा से ट्रैवल होती हुई 2 रनों के साथ आगाज करते हुए बैटर आकाश. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर 2 रन मुकम्मल करते हुए इनिंग की शुरुआत करते हुए आकाश. फिर से एक बार प्रीतेश पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार. बल्लेबाजी में नाराज किया पर पहली गेंद के ऊपर सफलतापूर्वक गेंदबाजी करने के बाद थोड़ा सा कमबैक करते हुए नजर आ रहे. इस रनों को डिपेंड करने के लिए कोशिश करनी होगी. और इस बार लेग बिफोर आउट करार दिया. प्लम एलबी बल्लेबाज बैक टू द पेविलियन. 13 का फुल 17 की माला. झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला.
थैंक यू डीजे मास्टर। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो जरूर यहाँ पर संघर्ष करते हुए नजर आ रही है, क्योंकि गेंदबाजी प्रीतेश पाटिल ने अपने पर जिम्मेदारी ली इस रनों को रोकने का प्रयास करते हुए, कामयाब गेंदबाजी करते हुए। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर 2 रन और तीसरी गेंद पर फिर से एक बार लेग बिफोर सफलता हासिल करते हुए। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर 2 रन। न्यू बैटर मैदान पर धीरज पाटिल मैदान पर आते हुए, और मैदान पर हमारे सामने है सबसे कातिल गौतमी पाटिल के हीरो केतन जी पाटिल। इनका भी स्वागत है, वेलकम है आज इस प्रतियोगिता के द्वारा। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, सेटिंग यॉर्कर, ना शस्त्र ना अस्त्र, यह है क्रिकेट का ब्रह्मास्त्र। आज इस गेंदबाजी के लायक गेंदबाजी करते हुए नजर आ रहे, पावर प्ले की ओर में अंकुश लगाने में कामयाब लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिसे कहा जाएगा वो है गेंदबाज प्रीतेश पाटिल। गेंदबाजी के लिए तैयार, फिर से एक बार वर्ड खलीद की जानिब से, और इस बार देखिए लेग स्टंप के बाहर कुछ अलग करने की कोशिश। ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 3 रन 2 विकेटों के नुकसान पर 25 रनों का टारगेट है। 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके बल्लेबाजी करते हुए मान 11 पे जारी। होते सरार गेंद, काबिले तारीफ, लाजवाब, अफलातून, जिसे मराठी में कहा जाता है तिकट मारा गोलंदाजी करतोय गोलंदाज। चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची गुणवत्ता सादर करताना आपण पाहतोय। यावेळेला मात्र गोलंदाजीची गुणवत्ता दाखवताना सादर करताना गोलंदाज यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षकात खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली आहे। असं म्हणतात मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे। असं काहीतरी करा की जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा झाली पाहिजे, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजीची गुणवत्ता गोलंदाज प्रीतेश पाटिल सादर करतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 4 धावा। इसके बाद होने वाला मुकाबला एक शानदार मैच काटेगी टक्कर। माउली कृपा, पांडवा देवी और उनके ऑपोजिट है टीम शिव शंभो घसवड़। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल आज की रजनी का यह आखिरी मुकाबला होगा, और कल दोपहर में 2 बजे जरूर यहां पर मैच की शुरुआत होगी। गेंदबाजी करने वाली टीम स्पीड अप करना है, क्योंकि अभी और काफी देरी हो रही इस मैच में। दूसरी ओर की जिम्मेदारी फिर से एक बार अलीबाग एंड की जानिब से गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज स्वप्नील गेंदबाजी के लिए। स्वप्नील गोलंदाजीसाठी येत आहेत, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण त्यांच्या समोर एक टार्गेट सेट केलाय, त्याला डिपेंड करण्याचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याला अनुसरून गोलंदाजी करावी लागेल। कर्णधाराने दिलेली जबाबदारी आता ती पेलावी लागेल। कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, शर्यत अजून स्टार्ट आहे। यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंट इथला खेळून काढलाय, सॉफ्ट हँड, थोडेसे फंबल झाले, त्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय। धावसंख्या देखणीवर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्येला आकार मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, 2 बाद 5 धावा, 25 धावांचा टार्गेट अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। स्ट्रायकरला बॅटर आपण पाहतोय अमोल यांच्यावरती पूर्ण जबाबदारी। दुसरा पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यावेळेला फलंदाजी करायची आहे, सिंगल डबल वर फोकस करायचा आहे, मात्र हा दबाव निर्माण करू शकतात गोलंदाजी करणारा संघ। जर पाहायला गेलात ना, तर जेव्हा मोठा टार्गेट असतो ना तेव्हा मॅटर फ्री माइंड खेळतो,
आणि जेव्हा कमी धावा असतात ना तेव्हा मनामध्ये सेट करून फलंदाजी करतायत की प्रत्येक चेंडूवरती सिंगल घ्यायची आहे आणि ते मनाविरुद्ध करण्यामध्ये यशस्वी होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा गोलंदाज, मात्र चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच देशमुख सर नाराज झाले, त्यांनी वाईट घोषित केलेला आहे. नक्कीच थर्ड अंपायर रेफर केला जातोय. गोंदची गोलणाऱ्या संघाकडून हा रेफर केलाय. दूध का दूध पाणीचा पाणी यावेळेला आपण पाहूया एक लाईव्ह स्पोर्टच्या जुबानी. इट्स अ वाइड डिलीवरी और यहाँ पर देखा जाए तो गेंदबाजी करने वाली टीम अपना डीआरएस रिव्यू लॉस करते हुए धावसंख्येत एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 6 धावा. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंट जरा खेळून काढला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि यावेळेला मात्र चौथी धाव यावेळेला घेतली गेली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. मन 11 पेजारी संघाचे दोन्ही बॅटर्स यावेळेला मात्र चांगली रनिंग द विकेट. धावसंख्येत दोन्ही वर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्येला आकार मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 2 बाद. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. ओहो यावेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पॉईंट त्याला खेळून काढलाय. एक धाव घेण्याची नामी संधी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली ती धावफलकावरती 9 धावा. येणारे 20 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. ओहो लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सन्मानपूर्वक ढकलून काढलेला क्षेत्ररक्षक आहेत प्रितेश. जोवर फील्ड करतील त्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष आणि हा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचतोय. 5 चेंडू झालेत. एक चेंडू येणं बाकी. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं गेलं तर 10 धावा 2 बाद 10. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला फुल पद्धतालिकेचा वापर केलाय. बिड आपला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ करून येतील. त्याद्वारे मात्र एक धाव घेतली गेली. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 11 धावा. नक्कीच जसं कंपनीत सायरन वाजतो तसा हा इमर्जन्सी सायरन इथं वाजवलाय आमच्या डीजेने. त्याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण का चॅलेंजिंग स्कोर टार्गेट सेट केलाय 12 धावा या षटकामध्ये बनवायच्या आहेत. आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज स्वतः कर्णधार प्रितेश पाटील आयकॉनिक फलंदाज. ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज.
चॅलेंजिंग ओव्हरसाठी प्रितेशने स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे. 11 धावा फलकावरती स्पीडअप करा. पहिला चेंडू आडव्या पेटीने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आहे. एका धावावरती समाधान. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 12 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 25 धावांचा टार्गेट आहे, पण आता मात्र आव्हान आहे ते म्हणजे 12 धावांचा. त्यातवर 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँड ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 4 चेंडू 10 धावांची गरज आणि 16 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मात्र आता मात्र क्रिकेटमध्ये या षटकामध्ये नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. यावेळेला फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल. लॉंग स्टॉपच्या इथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी करतील. त्याचवर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. धावसंख्येत 2 निवार. धावसंख्या झाली ती 15 धावा. 3 चेंडू 8 धावांची गरज आणि नक्की 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या ना तर नक्कीच विजयी मॅच असेल, कारण का 5 धावा प्लस होतील आणि ती आवश्यकता आहे. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. हिला यावेळेला मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. ऑन साईडला केलेला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून येतील. लॉंग ऑन वरून तद्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र कुशल मॅच आहे. या 2 चेंडूवरती 6 धावा केल्या तर 5 धावा प्लस विजयी मॅच असेल आणि जर नाही केल्या तर नक्कीच दबाव प्रयत्न करतील गोलंदाजी करणारा संघ. 17 धावा फलकावरती 2 बाद 17. आणि या वेळेला मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरती. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. 12 रन झालेले आहेत. 5 रन प्लस ऍड और ये मैच जीती हुई. या मॅचचा मॅच मन 11 पेजारी हा संघ सुद्धा सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय आणि या स्पर्धेचा मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे धीरज पाटील, प्लेअर ऑफ द मॅच. मी धीरज याला विनंती करेन आपण या आणि या स्पर्धेमध्ये मॅचचा पुरस्कार घेऊन जा.